सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आपले गवई साहेब होते, परंतु तो शासकीय कार्यक्रम होता आणि आजचं जे काही येणं आहे ते आपल्या माणसांना खास भेटण्यासाठी, आपले आशीर्वाद आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आलो आहे. हा फरक आहे. कारण शिवसेना हे आपलं कुटुंब आहे, परिवार आहे आणि या कुटुंबात जेव्हा आपण एकमेकाला भेटतो, एकमेकाशी बोलतो, संवाद साधतो आणि खरं म्हणजे मी तुमचा प्रमुख आहे, परंतु तुम्ही माझी ताकद आहात. तुम्ही माझी ताकद आहात आणि या कोकणातल्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांवर, शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं. बाळासाहेबांनी देखील कोकणावर प्रेम केलं आणि कोकणाने देखील आपल्याला दाखवलं की इथे शिवसेना आणि बाळासाहेबांचा विचार किती जोरात रुजवला आहे हे कोकणातल्या आपल्या सर्व बांधव भगिनींनी दाखवलेला आहे. आणि म्हणून कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे, तर शिवसेना ही कोकणी माणसाचा विश्वास आहे. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना प्रमुखांना आणि शिवसेनेला सगळ्यात जादा साथ दिली असेल ती कोकणच्या चाकरमान्यांनी. आणि त्यामुळेच कोकणामध्ये बाळासाहेबांचा विचार जो आहे खोलवर रुजला आहे. आज मला वाटतं या जिल्हा परिषदेवर किती वर्षापासून आपला भगवा फडकतोय? 1995 पासून 9 पैकी 8 जागा तुम्ही धनुष्यबाणाच्या जिंकून दिल्यात. तुम्हाला मनापासून मी धन्यवाद द्यायला आलोय, आपले आभार मानायला आलेलो आहे. खरं म्हणजे तुमचं हे जे काही शिवसेनेवरचं प्रेम आहे ते असंच कायम ठेवा आणि तुमच्या विश्वासाला कदापि हा एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे आणि हा शब्द मी आपल्याला द्यायला आलोय. खरं म्हणजे जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे, हे समीकरण आपण पाहतोय. मग इर्षाळवाडी असेल, कोल्हापूरचा पूर असेल, महाड, रत्नागिरी, खेडचा पूर असेल, या ठिकाणी उत्तराखंडमधला पूर असेल, केरळचा पूर असेल, या सगळ्या ठिकाणी शिवसैनिक मदतीला धावून गेला. अगदी पहलगाममध्ये जो अतिरेकी हल्ला झाला, आपल्या भगिनींचं बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप आतंकवादी आणि पाकिस्तानने केलं, त्यावेळेस देखील महाराष्ट्रातले लोक तिथे अडकले होते. हा एकनाथ शिंदे तिथेही धावून गेला आणि त्यांना सुरक्षित इकडे घेऊन आला. प्रधानमंत्री मोदीजींनी तर पाकिस्तानला धडा शिकवलाच आणि पुन्हा डोळे वटारून बघण्याची हिंमत तो करणार नाही. परंतु अशा वेळेत देखील शिवसैनिक ज्या ज्या ठिकाणी संकट तिथे धावून जातो, तिथल्या एसपीने आपल्या कार्यकर्ते आपल्या अगोदर गेले होते. खासदार श्रीकांत शिंदेचे ते म्हणाले कहाँ से आए? बोले मुंबई से आए. एसपीने विचारलं आपल्या पोरांना, कार्यकर्त्यांना, पागल हो क्या, यहाँ से लोग भाग रहे और आप आ रहे? बोले हम भागने वालों में से नहीं, भगाने वाले लोग हैं हम. अशी शिवसेना आहे आपली, अशी शिवसेना आहे. आणि म्हणून आता पूर परिस्थिती आहे. या पूर परिस्थितीत देखील कोकणामध्ये देखील काही प्रमाणामध्ये नुकसान झालं, परंतु मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. म्हणून झालेला दसरा मेळाव्याला तुमच्या एकनाथ शिंदेने सांगितलं, पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जे संकट काळात आपले शेतकरी अडकलेत त्यांच्या मदतीला तुम्ही तिकडे थांबा, तुम्ही दसरा मेळाव्याला इकडे येऊ नका. त्यांचा दसराही नीट झाला पाहिजे म्हणून आपण फक्त बोललो नाही, तर सगळं साहित्य पाठवलं, जीवनावश्यक वस्तू पाठवल्या, कपडे पाठवले, भांडीकुंडी पाठवली, सगळं पाठवलं. आणि आपल्या लोकांनी त्यांच्या घरातला चिखल साफ केला, माती साफ केली, जी जी काही मदत करायची करता येईल तेवढी सगळी मदत केली. हा शिवसैनिक आहे, ही शिवसेना आहे. आणि त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द मी दसरा मेळाव्यात दिला होता.
त्याप्रमाणे तो शब्द पाळला. मुख्यमंत्री स्वतः, मी आणि अजितदादा आम्ही निर्णय घेतला, दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाईचे पैसे गेले पाहिजे. त्याप्रमाणे निर्णय घेऊन 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं. ही शिवसेना आहे, ही महायुती आहे, हे आपलं सरकार आहे. हे सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो ते हे सरकार. मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकांनी सांगितलं काय काय केलं, काय काय केलं. अरे बाबा, ती माझी जबाबदारीच होती. कारण हा देणारा एकनाथ शिंदे आहे, घेणारा नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून तुमच्याकडे तर 1800 कोटी का आणखी किती मोठे प्रकल्प झाले. आता तुम्ही सगळे आकडे सांगताय योगेश. आता हे नवीन सगळे लोक आलेले आहेत, आता त्यांची आकडेपुरती खाण्यापुरती करायला लागेल. आणि त्यामुळे सिंधुदुर्गावर देखील अन्याय होणार नाही. सिंधुदुर्गाला देखील, बाजूच्या जिल्ह्याला देखील भरीव निधी विकासासाठी मिळेल, हा शब्द या ठिकाणी मी देतो. रत्नागिरीमध्ये मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा मी मला आता दाखवलं, मला मेडिकल कॉलेज, ती प्रशासकीय इमारत, ते रस्त्याचे पैसे सगळं. तेव्हा नगरविकास मंत्री होतो मी. परंतु जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मला आठवत आहे किती निर्णय घेतले. मग लाडकी बहीण योजना घेतली, लेक लाडकी लखपती योजना घेतली, एस टीमध्ये 50% सवलत योजना घेतली, या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना घेतली, ज्येष्ठांची योजना घेतली. किती योजना केल्या. आणि म्हणून मग अशी कोणीतरी इथं मला दाखवलं, हे शिवसेना आपल्या दारी, शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी. आपल्या हे आपण केलं ना, ऐराव मॅडम आपल्या माजी तहसीलदार, त्यांनी हे केलं आहे. आपल्या ज्या योजना आहेत, आता त्याचं आपण उद्घाटन राजन साळवींच्या इथं करून आलो, धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाचं. म्हणजे या ठिकाणी ज्या योजना आपल्या आहेत त्या योजनांची माहिती देणारी पुस्तिका आहे. कारण योजना अनेक आहेत, परंतु त्या योजना जर माहीत नसतील तर लाभ मिळणार नाही. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा आपण कार्यक्रम घेतला. लाभ पूर्वी पण होते, लाभार्थी होते, योजनाही होत्या, पण त्या योजनांची माहिती, योजना मिळवण्यासाठी जी काही लागणारी धडपड कटकट ती लोकांना नको होती. आणि म्हणून आम्ही सरळ सोपा मार्ग काढला, शासन आपल्या दारी. आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो 5 कोटी लोकांना या महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये फायदा झाला. 5 कोटी लोकांना. हा आकडा छोटा नाही आहे. त्यांच्या तालुक्यात जाऊन आम्ही योजना दिल्या. लोक, इतर राज्यातले लोक, मुख्यमंत्री मला विचारायचे क्या है शासन आपले दारी. मी म्हणालो, हम जो योजना है उनके द्वार तक पहुंचाने का काम सरकार करती है. आणि मग काही राज्यामध्ये देखील आपल्या योजनांचं अनुकरण झालं. लाडकी बहीण योजना देखील काही लोकांनी अनुकरण केलं. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली तेव्हा विरोधक म्हणाले हे सब झूठ है, चुनावी जुमला है. पण शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा होता. आणि म्हणून मी त्यावेळेस कार्यक्रमामध्ये जेव्हा प्रचाराला यायचो त्यावेळी माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचो, जे सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ तुमच्याकडे येतील तेव्हा मात्र त्यांना त्यांची जागा दाखवा. कारण त्यांनी खोडा घातला होता, कोर्टात गेले होते तुमची योजना बंद करायला. परंतु आम्ही पण खूप विचारपूर्वक नियोजन केलं होतं. आचारसंहितेतले हप्ते देखील जे खात्यामध्ये जमा करून टाकले होते. आणि आमच्या लाडक्या बहिणींनी सांगितल्याप्रमाणे या विरोधक सावत्र दुष्ट भावांना एवढा चांगला जोडा दाखवला की 6, 7, 8, 9 नंबर अपुरा पडला. 232 नंबरचा जोडा दाखवला. 232 आमदार महायुतीचे निवडून आले. 232. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी 232 लोक निवडून आले नव्हते. विरोधकांना तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्या इतकं पण संख्याबळ ठेवलं नाही. आता रोज सांगता विरोधी पक्ष नेता बनवा, विरोधी पक्ष नेता बनवा. अरे विरोधी पक्ष नेता बनायला संख्याबळ पाहिजे ते आहे का तुमच्याकडे? आणि म्हणून त्यावेळेस लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून जिंकल्या निवडणुका. त्यांना वाटलं आता विधानसभेच्या निवडणुका देखील आम्ही असंच जिंकू. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ सगळं तयार झालं. सगळ्या वाटाघाटी झाल्या. 5 स्टार हॉटेलचं बुकिंग झालं.
परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि त्यांना घरी पाठवून दिलं. आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि म्हणून मी सांगतो, कोणी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून जे शासनाने सुरू केलेलं आहे ते बिलकुल या ठिकाणी सुरू राहणार. थोडी काटकसर होती. आता शेतकऱ्यांना देखील जे संकट अनपेक्षित संकट आलं, परंतु त्याच्या मागे सरकार उभं राहिलं, महायुती सरकार उभं राहिलं. आता येताना आपण काय आपले 6 रत्न, भारत रत्न 6 त्यांचं पुतळ्यांचं लोकार्पण आपण केलं. ऑटोमोबाईलच्या स्क्रॅपमधून ते उभं केलंय. किती मोठी संकल्पना. आणि आपल्या कोकणातली ती भारतरत्न आहे, 6 भारतरत्न, त्याचं देखील लोकार्पण झालं. आणि म्हणून आज इथं आल्यानंतर आनंद झाला की आपण सगळेजण कामाला लागलेले आहात. तुमचा उत्साह पाहिला. या ठिकाणी मी तुमचा मूड बघायला आलो होतो, परंतु तुमचा उत्साह आणि जोश एवढा आहे की कुणी काही केलं तरी सुद्धा या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आणि म्हणून शिवसेनेचा भगवा दिमागात फडकवत ठेवण्याचं काम कोकणाने केलेलं आहे. ज्यांनी कोकणामध्ये विशेषतः या ठिकाणी शिवसेना वाढवली, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गामध्ये रामदासबाई असतील, उदय सामंत, किरण सामंत, योगेश कदम, राजन साळवी, हे सगळे लोक आहेत. राणे साहेब, केसरकर साहेब, निलेश राणे पण आहेत. आणि सर्व मंडळी जी आपली आहेत, माजी आमदार, सगळे लोक यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. आजही रामदासभाई प्रत्येक याला सांगत असतात 65 TMC पाणी आपल्याला मिळालं पाहिजे, या कोकणाचा विकास झाला पाहिजे. आता त्यांची पुढची पिढी पण इथं आहे बसलेली, कदम कदम बढाए जा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.